डॉक्टर पांडुरंग वट्टमार, मेंदुरोग तज्ञ, ओरायन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। आज वर्ल्ड किडनी डे आणि वर्ल्ड किडनी डेच्या अनुषंगाने इथे SPO ऑफिसमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे। पण ॲज अ न्यूरोलॉजिस्ट मी हे सांगू इच्छितो की आम्ही मेंदूचे इतके सारे पेशंट बघतो आणि काही आजार असतात की मेंदू पूर्णपणे डॅमेज झालेला असतो। आपण अशा परिस्थितीला ब्रेन डेड असं म्हणतो आपण। जेव्हा पेशंट ब्रेन डेड होतो तर त्याच्यातनं पेशंट वाचण्याची शक्यता बिलकुल नसते। तर अशा वेळेस जर पेशंटचे वय कमी असेल, बाकीचे अवयव चांगले असतील, तर अशा रुग्णांनी आणि अशा रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयव दानासाठी प्रोत्साहित होणं गरजेचं आहे आणि अवयवदान करणं गरजेचं आहे। जसं की आत्ताच डॉक्टर श्री गणेश बर्नेला आणि डॉक्टर अनुपम टाकाकर बोलले, लाखो रुग्ण आहेत जे अवयवासाठी थांबलेले आहेत, आतुरतेने वाट बघत आहेत, पण अवयव दान किंवा अवयव देणारे जे डोनर आहेत ते खूप कमी आहेत। आणि जर बघितलं आपण की ब्रेन डेड असं हे डायग्नोसिस झाल्यानंतर प्रत्येकाने जर अवयवदान केलं तर हा जो गॅप आहे, जे रुग्ण आणि अवयवासाठी जे थांबणारे रुग्ण आहेत, तो गॅप खूप प्रमाणे आपण कमी करू शकतो। धन्यवाद। यावर्षी 2026 जागतिक किडनी दिनाचं जे संकल्पना आहे त्याच्यामध्ये स्वस्थ किडनी, निरोगी किडनी सगळ्या रुग्णांना भेटावी आणि त्याच पद्धतीने आपल्या निसर्गाचा सुद्धा समतोल राहायला पाहिजे। तर हेल्दी किडनी आणि हेल्दी प्लॅनेट असं या वर्षीचं जागतिक किडनी दिवसाचं थीम आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही आमचे डोनर्स, पेशंट्स यांच्या सगळ्यांच्या हस्ते SPO ऑफिस ग्रामीण इथे आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आपल्याला मेसेज हाच द्यायचा आहे, जसं आपण वृक्षाची काळजी घेतो तसं आपल्या अवयवांची काळजी घ्या। व्यवस्थित वेळेवर जसं झाडाला पाणी टाकावं लागतं, खत टाकावं लागतं, तसं दरवर्षी आपण आपल्या स्वतःच्या किडनीची व्यवस्थित तपासणी करून घ्या, जेणेकरून असे मोठे आजार आपल्या समोर येणार नाही। आज आमच्याकडे डॉक्टर विनयकुमार राठोड सर जे की SP आहेत, त्यांनी सुद्धा या वृक्षारोपणाला संमती दिली आणि खूप प्रतिसाद आम्हाला या डिपार्टमेंटकडनं भेटतोय। माझ्यासोबत डॉक्टर अनुपम टाकळकर आहेत जे IMA छत्रपती संभाजीनगर येथील प्रेसिडेंट आहेत। त्यांच्या ह्या लिडरशिपमुळे आपण आज ऑर्गन डोनेशन याच्याबद्दल बरीच जनजागृती करण्याचा कार्यक्रम घेतोय। प्रत्येक ठिकाणी शाळा, कॉलेजेस, नर्सिंग कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, SP ऑफिस प्रत्येक ठिकाणी आपल्याला लोकांपर्यंत जावं लागेल, त्यांना समजून सांगावं लागेल। नमस्कार, मी डॉक्टर अनुपम टाकळकर, इंडियन मेडिकल असोसिएशन संभाजीनगर शाखा। तोपर्यंत आज जागतिक किडनी दिनाच्या अनुषंगाने डॉक्टर श्री गणेश बर्नेला यांच्या बर्नेला किडनी केअर ओरियन सिटी केअर हॉस्पिटल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन संभाजीनगर शाखेतर्फे आज आपण ग्रामीण ओरियन सिटी केअर हॉस्पिटलला आपण अधीक्षक डॉक्टर श्री विनयकुमार राठोड यांच्या हस्ते आपण 2 शब्द बोलावे असं किडनी डोनर्स यांच्या मार्फत आपण इथे वृक्षारोपण केले। उद्देश हाच होता की वृक्षारोपण करून ते वृक्ष कसे जगतील आणि ते कसे टिकतील हे आपण याची काळजी घेऊया। जागतिक किडनी दिनाच्या निमित्ताने आज आपण किडनी डोनर्स आणि जे किडनी रेसिपिएंट यांना इथे बोलवलंय आणि त्यांच्या हस्ते आपण आज इथे आपण अधीक्षक कार्यालयामध्ये वृक्षारोपणचा कार्यक्रम आपण इथे हाती घेतला। ह्याच्या आधी आपण 1 महिन्यापूर्वी आपण संत एकनाथ रंगमंदिर मध्ये आपण हॉल मध्ये जो कार्यक्रम होता तिथे 350 डोनर्स आले होते। पण आज आपण निवडक इथे आपण 20 डोनर्सला आपण इथे बोलवलं होतं आणि इथे आपण त्यांच्या प्रत्येकाच्या नावे 1 याप्रमाणे आपण वृक्षारोपण केलेलं आहे। काय सांगाल, आज तुम्ही रोपण जे केले त्या दिनानिमित्त काय आव्हान केलं? आज भारतामध्ये 5 लाख लोकांना अवयव प्रत्यारोपणाची गरज असते, पण अवयव प्रत्यारोपण होतात किती? केवळ हजारांमध्ये। म्हणजे ही संख्या तफावत फार मोठी आहे। आजही अनेक व्यक्ती म्हणजे लाखो व्यक्ती हे अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत, अवयव मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत। तर जागतिक किडनी दिनाच्या निमित्ताने औचित्याने इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर शाखेतर्फे हाच संदेश राहील की सर्व व्यक्तींनी अवयवदानासाठी पुढे यावे। या ज्या काही गैरसमजुती आहेत त्याला आपण आपल्या डॉक्टरांच्या मार्फत या गैरसमजुती तिथून दूर करून या अवयवदानाच्या सारख्या महान दानामध्ये तुम्ही पुढे यावे आणि आपण जाताना आपला अवयव कोणाच्या तरी हृदयामध्ये, कोणाच्या तरी किडनी रूपामध्ये धडकत राहील किंवा कोणाच्या तरी लिव्हरमध्ये किंवा कोणाच्या तरी लंगमध्ये ते किंवा कॉर्नियामध्ये ते जिवंत राहील, याचा आपण ह्याच्या प्रकारे आपण एक मोठं कार्य करू शकतो।